ऑगस्टपासून तर 18 ऑगस्टपर्यंत माझा जो पहिल्या दिवशीपासून तर इथंपर्यंत अनुभव होता ते मी एका छोट्याशा कवितेमध्ये लिहिला आणि तुम्हाला मी म्हणून दाखवणार आहे. असं तसं करत 7 ऑगस्ट ही तारीख फिक्स झाली. असं तसं करत 7 ऑगस्ट ही तारीख फिक्स झाली. लागलो होतो 6 पासूनच बॅग देखील पॅक झाली. लागलो होतो 6 पासूनच बॅग देखील पॅक झाली. चिवडा चकल्या लाडू घेतलो मी बॅगीत. चिवडा चकल्या लाडू घेतलो मी बॅगीत. 4लाच उठलो होतो मी अमरावती यायच्या घाईत. 4लाच उठलो होतो मी अमरावती यायच्या घाईत. अमन सर आणि सोनाली मॅम पाहून झाली मोठी खुशी. अमन सर आणि सोनाली मॅम पाहून झाली होती मोठी खुशी. सर्वांचे पालक बघून झालो होतो थोडा दुखी. सर्वांचे पालक बघून झालो होतो थोडा दुखी. सर्वांचे आई बाबा त्यांच्या मुला मुलींना बाय बाय करत होते. सर्वांचे आई बाबा त्यांच्या मुला मुलीला बाय बाय करत होते. मी माझ्या डोळ्यातील गॉगल लावून माझे अश्रू तिथेच लपत होतो. मीच माझ्या डोळ्यातले गॉगल लावून माझे अश्रू तिथेच लपत होतो. खरं रूमवर असतो म्हणून आम्ही एकटं यावं लागलं. खरं रूमवर असतो म्हणून आम्हाला इथे एकटे यावं लागलं. आणि जर त्यांनी आमच्यासोबत असते तर आम्हाला बाय बाय आणि नाश्ता पाणी सोबत दिलं असतं. 9 वाजता पोचलो बाबा या केंद्राला. 9 वाजता पोचलो बाबा या केंद्राला. परिसर पाहून फारच खुश झालो माझ्या मनाला. परिसर पाहून फारच खुश झालो माझ्या मनाला. पोहा वगैरे खाल्ला मस्त गेलो होतो पहिल्या स्टेशनला. पोहा वगैरे खाल्ला मस्त गेलो होतो पहिल्या स्टेशनला. बसलो होतो आम्ही या ए ग्रुपला. बसलो होतो आम्ही या ग्रुपला. पहिला दिवस पूर्ण थकावत मध्ये जात होता. पहिला दिवस पूर्ण थकावत मध्ये जात होता. सामुदायिक प्रार्थना करून ताजेतवाने वाटे होता. सामुदायिक प्रार्थना करून ताजेतवाने वाटत होता. असं तसं करत दुसरा माझा तो दिवस निघाला. असं तसं करत दुसरा तो माझा दिवस निघाला. 6:30 वाजता पिटीचा तो बेल झाला. 6:30 वाजता पिटीचा तो बेल झाला. फारच मजा येत होती हो आम्हाला जेव्हा ओरडायला लावत होता सर्वांना. फारच मजा येत होती हो आम्हाला जेव्हा ओरडायला लावत होता सर्वांना. पीटीवरून आलो की आंघोळ करत होतो आम्ही. लगेच पीटीवरून आलो की आंघोळ करत होतो आम्ही. पाणी वरून फेकलं की मजा वाटते विचारा सर्व मुलांना. पाणी वरून फेकलं की मजा वाटते मुलांना. मजा तर आम्हाला तेव्हाच येत होती. मजा तर आम्हाला तेव्हाच येत होती जेव्हा गाडी आमची मानस हॉस्पिटल निघत होती. जेव्हा गाडी आमची मानस हॉस्पिटलला निघत होती. जेलमधून सुटका आम्हाला मिळाली असं आम्हाला वाटत होतं. जेलमधून सुटका आम्हाला मिळाली असं आम्हाला वाटत होतं. लहान मुलांसारखं ओरडा करून गाडीत आम्ही बोंबलत होतो. लहान मुलांसारखं ओरडा करून गाडीत बोंबलत होतो. गेल्या वेलकम करून ओरिएंटेशन दिलं. गेल्या वेलकम करून ओरिएंटेशन दिलं. लई भारी वाटलं होतं त्या डॉक्टर पंकज सरांचं लेक्चर ऐकून. जेवण खावण करून डॉक्टर पंकज सरांच्या सेशनला बसत होतो. जेवण खावण करून डॉक्टर पंकज सरांच्या सेशनला बसत होतो. हसत रडत पोट दुखेपर्यंत आम्ही सगळे हसत होतो. हसत रडत पोट दुखेपर्यंत आम्ही सगळे हसत होतो. आयुष्यात न विसरणारे अशा प्रकारे ते सर आम्हाला शिकवत होते. आयुष्यात न विसरणाऱ्या अशा प्रकारे सर आम्हाला शिकवत होते. आयुष्याचे अनुभव सांगून ते आम्हाला करमत होते. आयुष्याचे अनुभव सांगून ते आम्हाला करत होते. ECTचे पेशंट आल्यावर आम्हाला ECT कसं करायचं ते दाखवत होते. ECTचे पेशंट आल्यावर ECT कसं करायचं ते आम्हाला दाखवत होते. पहिलेपासून तर शेवटपर्यंत ते आम्हाला प्रोसिजर समजून सांगत होते. कुणासोबत बोलावं कुणाकडे पाहावं हे सारखं पेशंट मला तिथे दिसत होते. कुणाकडे पाहावं कुणाकडे बोलावं सर्व सारखं मला पेशंट दिसत होते. पहिल्याच दिवशी मी श्रीकांत सरांच्या चेंबरमध्ये गेलो. पहिल्याच दिवशी मी डॉक्टर श्रीकांत सरांच्या चेंबरला मी गेलो. नवीन रुग्ण पाहून थोडंसं शिकण्याचा प्रयत्न केलो. नवीन रुग्ण पाहून थोडंसं शिकण्याचा प्रयत्न केलो. तिकडून आम्ही आलं की लगेच होत होतं दुसरं सेशन सुरू. तिकडून लगेच आलं की लगेच होतं दुसरं सेशन सुरू. गजूवर रेडीच ठेवे प्रोजेक्टर आणि कूलर सकट. आता पोस्टिंगची आमची एक न विसरणारी गोष्ट. मजाक मध्ये चांगलीच आमची झमकली. मजाक मध्ये चांगलीच आमची झमकली. एवढ्याशा लाईटामुळे थोडीशी आमची गोष्ट मोठी झाली. झाला होता आवाज आला होता कल्ला. झाला होता आवाज आला होता कल्ला. कॉलेजमध्ये माहीत झालं होतं लगेच 10 मिनिटात. कॉलेजमध्ये माहीत झालं होतं लगेच 10 मिनिटात. असं तसं करत अमोल सर तिथे हजर झाले. असं तसं करत अमोल सर तिथे हजर झाले. सांगा म्हणे पटकन काय झाले तुमचे वांदे. सांगितलं मग त्यांना अशाने असं झालं. सांगितलं मग त्यांना अशाने असं झालं. वांग्यात आमचं थोडं घोडं अटकलं.
निकाल त्याने तिथे लावला. केंद्रातले सहभागी पाहून शॉक मी झालो. केंद्रातले सहभागी पाहून शॉक मी झालो, कारण हुशारच तेवढे आहे ना इथले सर्व सहभागी. मी त्यांना कसं केंद्रातले सहभागी पाहून शॉक मी झालो, कारण हुशारच तेवढे आहे ना. मी त्यांना कसं काय मानसिक आधाराचा बळी समजू. काय त्यांचा आवाज, काय त्यांचे गाणे, काय त्यांचा ताजमहल काढत सर्व होते. पण खरं डायग्नोसिस पाहून मला थोडं डोळ्याला अश्रू आले होते. असं तसं करत विचार मी केला. कसं काय आलं असेल म्हटलं डॉक्टर श्रीकांत सरांच्या मनात. कसं काय सांभाळत असेल म्हटलं एवढं मोठं केंद्र. कसं काय सांभाळत असेल म्हटलं एवढं मोठं केंद्र. त्यांना देवानेच पाठवलं असेल म्हटलं इथं समाज कार्यासाठी. इथं एवढा मोठा ध्यास करायला फार मोठी काळीच लागते. एवढा मोठा ध्यास करायला खरं काळीच मोठं लागते. त्यात आमची पोस्टिंग आणि इथेच आमचं फार भाग्य लागते. त्यात आमची पोस्टिंग आणि इथेच आम्हाला खरंच भाग्य लागते. 12 दिवसापासून मला एकच वाटत होतं. पटकन व्हावं सहभागी चांगल्या इथे इथं. पटकन व्हावं सर्व सहभागी चांगल्या इथं. आणि देवाला पण हेच मी फक्त मागतो. धन्यवाद.